नमस्कार मंडळी. आज आपण साहित्याचे लेणे पुष्प तिसरे ऐकणार आहोत. नमर्शयन्ति चात्मानं संभावयितुमात्मना अदर्शयित्वा शूरास्तु कर्म कुर्वन्ति दुष्करम. अर्थात खरे शूरवीर स्वतःची प्रशंसा करत नाहीत, तर ते काही न बोलता न दाखवता म्हणजे फार गाजावाजा न करता कठीण कार्य करून दाखवतात. अशाच निर्भीड, बाणेदार, स्वाभिमानी, धर्माभिमानी आणि राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ते म्हणजे दामोदर हरी चापेकर आणि त्यांचे बंधू. दामोदर हरी चापेकर महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या चिंचवड येथील रहिवासी. हरिपंत चापेकर आणि सौ द्वारकाबाई चापेकर यांचे ज्येष्ठ पुत्र. यांचा जन्म 25 जून 1869 रोजी चिंचवड येथे झाला. त्यांचे 2 धाकटे बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव. या भावंडांचे वडील हरिपंत हे संस्कृतचे प्रशिक्षक होते, पण कौटुंबिक वाद आणि गरिबीमुळे ते कीर्तनकार झाले, जे त्यांच्या रूढीवादी समाजात तिरस्कृत केले जात असत. त्यांनी आपल्या मुलांना तबला आणि पेटीसारखी वाद्ये वाजवायला शिकवले, कारण त्यांना व्यावसायिक वादक घेणे परवडण्यासारखे नव्हते. हे कुटुंब प्रिन्सली दरबार आणि अनेक विद्वत्तापूर्ण सभांमध्ये सादरीकरणासाठी राज्यभर फिरत असे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडून संस्कृत बरोबरच अमरकोश, रूपावली, रघुवंश यांचा अभ्यासही करून घेतला होता. उदरभरणासाठी काहीतरी व्यवसाय मुलांनी स्वीकारायला हवा, म्हणून वडिलांनी मुलांना वैद्यकशास्त्राचे शिक्षण द्यायलाही सुरुवात केली. पण मुलांचे कशाकडेच लक्ष नव्हते आणि अभ्यासाकडे तर त्यांनी साफ दुर्लक्षच केले होते. दोघांचे लक्ष होते केवळ आणि केवळ आपल्या इष्ट कार्याकडे. अहम अस्मी योद्धा, मी योद्धा आहे, या विचारधारणेनंच या तिन्ही भावांची लहानपणापासून जडणघडण होत गेली. वडील हरिपंत कीर्तनकार असले तरी ही तिन्ही मुले योद्ध्याच्या मानसिकतेची होती. जबरदस्त मनोनिश्चय, स्वाभिमान आणि प्रखर देशाभिमान या 3 गोष्टींनी ध्येयवेडी अशी ही भावंडे होती. या संदर्भात एक प्रसंग सांगायचा झाला तर तो असा की दामोदर 15 वर्षांचे आणि बाळकृष्ण 12 वर्षांचे असताना या दोघा भावांनी वडिलांबरोबर कीर्तनाच्या निमित्तानं विपुल प्रवास केला. अनेक ठिकाणी भ्रमंती केली. एकदा आगगाडीने नागपूर पलीकडे रायपूरला जात असताना त्यांनी घनदाट वृक्ष असलेलं निबिड अरण्य पाहिलं. तो सारा डोंगराळ आणि वृक्षाच्छादित असाच प्रदेश होता. तो दृष्टीस पडताच दामोदर याला कल्पना सुचली की ही जागा एखादं धाडसी काम करून आश्रय घ्यायला किती बरं सोयीची आहे. आणि याच वेळेपासून त्या दोघा भावांच्या डोक्यात आपण देशहिताचे काहीतरी धाडसाचे काम करावे या संबंधीचा विचार घोळू लागला. त्यांचा असाही निश्चय झाला की आपल्या देशात जबरदस्तीने शिरलेल्या चोरांना हाकलून लावाव्यास मुख्यतः आपण बलोपासनेकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरधनी होऊन बसलेल्या चोरांना दे माय धरणी ठाय करायला इतर मंडळींचे सहाय्यही आवश्यक आहे. पारंपरिक मूल्ये, देशभक्ती याबरोबरच त्यांनी बलोपासनेलाही महत्त्व द्यायला सुरुवात केली. यातूनच त्यांची भारताबद्दलची कर्तव्य भावना वाढली. त्यांचे हे फिरते पण भक्तिपूर्ण बालपणच ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांच्या क्रांतिकारी उत्साहाला आकार देणारे ठरले. त्यांचा निश्चय खंबीर बनायला आणखी एक कारण घडले, ते म्हणजे 1879 साली वासुदेव बळवंत फडके यांनी केलेला सशस्त्र उठाव. राज्यकर्त्यांनी त्यांचा केलेला अमानुष छळ आणि त्यांचा शेवट. 1883 साली त्यांची प्राणज्योत मालवली. ही वार्ता देखील या बंधूंच्या कानावर पडली होती. या वासुदेव बळवंतांच्या हौतात्म्याचा दोघा बंधूंवर खूपच परिणाम झाला होता. त्यातूनच दोघेजण देशाच्या स्वातंत्र्याचा रात्रंदिवस विचार करू लागले आणि एवढा एकच विचार दोघांच्याही डोक्यात घोळत राहिला. त्यातच भर पडली
ती मुंबईला पेटलेल्या हिंदू मुस्लिम दंगलीची. 1894 साली झालेल्या दंगलीत हिंदूंवर झालेला अन्याय हा सुद्धा त्यांच्या मनाला बोचू लागला आणि स्वधर्म संरक्षणासाठी दामोदरपंतांचं मन तडफडू लागलं, तळमळू लागलं. प्रथम त्यांनी बलोपासनेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. ती गोष्ट लक्षात येताच वडील त्यांच्यावर संतापत. पण वडिलांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या व्यायामाची दिशाच बदलून टाकली. जोर बैठका मारायचं सोडून दिलं आणि सूर्यनारायणाला नमस्कार घालायचं हे धोरण अवलंबलं. सूर्यनमस्कार हे तर धर्मकृत्य, त्यात निषेधार्ह असं काहीच नव्हतं. त्याबाबत मग वडिलांना काहीही बोलता येणं शक्यच नव्हतं. सूर्यनमस्कार घालण्याचं प्रमाण वाढवत नेऊन ते 100 पासून 1200 पर्यंत नेलं. दामोदरपंत नमस्कार आणि दौड याकडे लक्ष पुरवीत, तर बाळकृष्णांनी तालीम आणि कुस्त्या याकडे अधिक लक्ष पुरवलं. दामोदरपंतांनी धावण्याचा पल्ला आणि वेगही वाढवला होता. त्यांचा हा बिनबोभाट चालणारा व्यायाम कोणालाही माहीत नसला तरी व्यायामाचा सुपरिणाम त्यांच्या बलदंड शरीरावरून लोकांच्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही. चालू असलेल्या बलोपासनेवर थांबून चालणार नाही हे त्या भावंडांच्या लक्षात आलं आणि युद्धप्रवीण बनायला हवं असंही त्यांना वाटू लागलं. आपल्याला युद्धाची शस्त्रे वापरता यायला हवीत. त्याशिवाय आपण इंग्रज सरकारशी कसे काय दोन हात करणार? इंग्रजांनी तर अवघ्या प्रजेला पार निशस्त्र बनवलंय. शस्त्रांची आणि प्रजेची ओळख होऊ दिलेली नाही. युद्धप्रवीण व्हायचे म्हणजे आपण सैन्यात शिरायला हवे. युद्ध कौशल्य नीट जाणून घ्यायला हवं. यासाठी युद्ध निपुण होण्यात सहाय्य करण्यासाठी त्यांनी संस्थानिक बापूसाहेब कुरुंदवाडकर यांच्याकडे एक विनंती अर्ज देखील पाठवला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर वडिलांच्या सोबत फिरत असताना ते उत्तरेकडील धार संस्थानात गेले होते. त्यांच्या वडिलांचा मुक्काम तिथे 2 महिने पडला होता. वडील कीर्तनाच्या तयारीत रमलेले असताना दोघा भावांनी मिळालेल्या फुरसतीचा उपयोग करून मराठ्यांच्या मुलांची संगत धरली आणि बंदुकीच्या निशाणाचीही तालीम करू लागले. बंदुकीत छर्रे कसे भरायचे, छर्रे कसे तयार करायचे याचा त्यांनी अभ्यास सुरू केला. ही सारी जणू पुढच्या कामाची पूर्वतयारीच होती. पुढे कदाचित पोलिसांच्या तावडीत सापडून आपल्याला कैदखान्यात दिवस काढावे लागतील. तिथे आपल्याला खूप त्रास दिला जाईल, खूप कष्ट पडतील. म्हणून आपल्याला सर्व तऱ्हेच्या काबाड कष्टांची सवय व्हायला हवी. त्याचीही पूर्वतयारी त्यांनी सुरू केली. ध्येयाचा ध्रुवतारा त्यांनी आपल्या नजरेपुढे ठेवलाच होता. आता त्याच दिशेनं आपली पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केली होती. हत्यारांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मोगलाई मुलखात त्यांनी आपली भटकंती सुरू केली. एवढंच नव्हे तर देशकार्यासाठी हत्यारांची चोरी करणं काही गैर नाही. साधने गैर असली तरी ध्येय गैर नसावं. सुयोग्य असल्यास साधनांचा फार विचार करू नये असा विचार करून त्यांनी एका दुकानातून हत्यारे चोरण्याचा देखील प्रयत्न केला. आपल्या महत् कार्यासाठी सहकारी हवेत म्हणून त्यांनी समवयस्क मुले गोळा करायलाही सुरुवात केली. पर्वतीच्या पलीकडे दूरवर एक जागा मुकरर करून या मुलांचा तिथे सरावही सुरू झाला. सकाळी व्यायामासाठी सर्वांनी न चुकता जमावे. दुपारी दांडपट्टा इत्यादी हत्यारांचे शिक्षण, संध्याकाळी ऐतिहासिक पुराणे असा एकंदरीत दिवसभराचा क्रम होता. चापेकर बंधूंपैकी एक जण इतिहासातील शौर्याच्या पराक्रमांच्या घटनांवर प्रवचन करीत. मुलांच्या मनात स्वाभिमान, धर्माभिमान आणि देशाभिमान निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. प्रवचन करताना गनिमी कावा, छापा घालणे, मोर्चे बांधणी, लढाईसाठी लागणारी शस्त्रास्त्र यांचीही माहिती ते मुलांना करून देत असत. चापेकरांनी आपल्या या मंडळाला राष्ट्रहितेच्छू मंडळी असं नाव दिलं. मुंबईत राहणाऱ्या एका हिंदू प्रोफेसरने धर्मांतर करून ख्रिश्चन बनल्याची आणि ते मिशनरी झाल्याची खबर चापेकर बंधूंच्या कानावर आली. त्याला धडा शिकवण्याचे ठरवून त्यानुसार योजनाबद्ध आखणीही केली. प्रोफेसर वेलणकर असे त्यांचे नाव. या धर्मांतर करणाऱ्या
कृष्णावर टीका करणाऱ्या प्रोफेसरला गोकुळाष्टमीच्या दिवशीच धडा शिकवण्याच्या हेतूने त्याच्यावर हल्ला देखील घडवून आणला. मुंबईतच फोर्ट भागात एकदा फिरत असताना मुख्य तार ऑफिसच्या बाजूला चौरस्त्यावर दिमाखाने बसवलेला पाषाणाचा महाराणी व्हिक्टोरियाचा पुतळा त्यांच्या नजरेस पडला आणि या पुतळ्याची जुन्या फाटक्या खेटरांनी तसंच डांबर फासून विटंबना करण्याचे त्यांनी ठरवले आणि बरहुकूम सिद्धता करून दसऱ्याच्या आदल्या रात्री ही गोष्ट घडवली. रात्री बाळकृष्ण पंतांनी खेटरांनी पुतळ्याची पूजा करायची आणि दामोदर पंतांनी हातात काठी घेऊन आजूबाजूला नजर ठेवीत दोघांनी आपले इप्सित निर्विघ्नपणे पार पाडले. कोणीकडून तरी देशहिताचे पण धाडसाचे असे कार्य हाती घ्यायचे की जे पार पाडल्यावर राजद्रोही म्हणून स्पष्ट शिक्का आपल्यावर बसायला हवा, या विचारातून त्यांनी वरील कृती केली. मुंबईत प्लेग म्हणजे ग्रंथिक संनिपाताची साथ जोरात पसरत होती. साथीच्या आणि त्या योगे होणाऱ्या मृत्यूच्या भीतीनं लोक मुंबई सोडून आपल्या गावी पळत होते. अशा वेळी वार्षिक मॅट्रिक परीक्षा मुंबई विद्यापीठानं ठरलेल्या दिवशीच घेण्याचा निर्णय घेतला. परीक्षेसाठी स्वतंत्र मंडप उभारायचं काम देखील सुरू झालं. याची चीड येऊन यावर ठोस उपाय करायचाच या निर्णयानं हे बंधू तयारीला लागले आणि परीक्षेच्या 1-2 दिवस अगोदर हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल, ज्या योगे परीक्षा पुढे ढकलल्या जातील असा विचार करून त्या बरहुकूम चोख योजना आणि व्यवस्था करून ती अंमलातही आणली. पुण्यातील प्लेगची साथसुद्धा तितकीच भयानक होती. त्या साथीचा प्रतिबंध करण्यासाठी गोऱ्या सोजीरांनी शहर तपासणीसाठी बेबंद कारभार सुरू केला होता. हे सोजीर स्त्री पुरुष हा भेद न मानता बायकांना रस्त्यावर आणून त्यांची अंगझडती घेत होते. देवांच्या मूर्ती प्रतिमा लाथेने ठोकरीत होते. घरातील डबे बरण्या लाथाडीत होते. गोऱ्या सोजीरांसाठी हा एक खेळच होऊन बसला होता. गोरा सोजीर दिसला की लोकांची बोबडी वळत असे. काही लोक तर त्यांच्या भीतीनेच हाकनाक प्राणास मुकले. इस्पितळे, सेग्रिगेशन छावण्या इथली व्यवस्था अगदी असमाधानकारक होती. त्याबद्दल गाऱ्हाणी ऐकण्याची देखील संबंधितांची बिलकुलच इच्छा नव्हती. दूषित कपडा लत्त्यांबरोबर दूषित मानल्या गेलेल्या वस्तूंची होळी पेटवली जात होती. कशाला काही धारबंध उरला नव्हता. लोकमान्य टिळकांनी सुद्धा या अंदाधुंद कारभाराबाबत केसरीतून टीकेची झोड उठवली होती. कल्पना करा, 1896-97 साल. पुणे शहर भीतीनं थरथरतंय. रस्त्यावरून गाड्यांचा आवाज येतो, पण घराघरात रोग, घाबरलेपणा आणि निराशा. त्या काळात एक नाव, वॉल्टर चार्ल्स रँड, प्लेग कमिशनर. त्याच्या आदेशाने चालणाऱ्या अनिर्बंध अत्याचाराला आरोग्याचे नाव दिलं जात होतं. धार्मिक आणि सामाजिक लज्जा रँडच्या नावावर धाब्यावर बसवली जात होती. त्यातूनच एक राग वाढत गेला. राजकीय नाही, नैतिक नाही, तर मानवी अपमानाचा राग. हा राग चापेकर बंधूंपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. स्वाभिमान म्हणजे काय? शिक्षण, भाषण की कधीतरी रक्ताचे अक्षर? हळूहळू रँडच्या या अत्याचारी नियमात पुणं जळू लागलं आणि त्यामुळे तरुण भावंडांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले. काय होतंय आपल्या घरात? काय होतंय आपल्या शहरात? आपण शांतपणे बघत राहायचं की एक दिवस आवाज उठवायचा? कीर्तनातून, शिवाजी महाराजांच्या कथांमधून ऐकलेले शब्द, स्वराज्य, स्वाभिमान, स्वतंत्र निर्णय यांची तुलना रँडच्या अत्याचारांसोबत केली गेली आणि एक निर्णय घेतला गेला. जर हा अन्याय थांबवायचा असेल तर आपण राजकीय आवाज उठवला पाहिजे. शिक्षणाने, भाषणाने किंवा जर वेळ आली तर शस्त्राने. आणि मग निर्णय कर्मात उतरण्याच्या बेतात येऊ लागला. 22 जून 1897. खरंच एक क्षणभर कल्पना करून बघा,
तुम्ही पुणे विद्यापीठाजवळच्या गणेश खिंडीवर उभे आहात आणि त्याच जागी तो ऐतिहासिक प्रसंग पुन्हा घडला तर काय घडलं होतं नेमकं त्यावेळी? त्या दिवशी व्हिक्टोरिया राणीचा 60वा वाढदिवस आणि तिच्या राजवटीच्या जयंतीचा सोहळा संपला. 2 घोड्यागाड्या त्यानंतर रस्त्यावरून धावत होत्या. एकीत वॉल्टर चार्ल्स रँड आणि दुसरीत लेफ्टनंट आयहर्स्ट. त्याचवेळी दामोदर पंत, बाळकृष्ण पंत आणि रानडे असे 3 जण ठरल्या जागी शिकारीसाठी दबा धरून बसलेलेच होते. घोड्यागाड्यांचा टापांचा आवाज कानावर पडत होता. एक एक क्षण लाख मुलाचा होता. घास अगदी हातातोंडाशी आलेला होता. वासुदेवरावांचा परवलीचा शब्द गोंद्या आला रे आला कानावर पडला होता. रस्त्यावर रँडच्या गाडीसारखी गाडी धावताना शिकाऱ्यांच्या नजरेस पडली. यावेळी फटाक्यांचे आवाज कानावर पडतच होते. वासुदेवरावांचे शब्द कानावर पडले. रँड गाडीत असणारच या खात्रीनंच गाडीचे छप्पर खाली पाडलेले असताना रँड बसलाय असे समजून बाळकृष्ण मागून गाडीवर चढले. हातातल्या रिव्हॉल्व्हरची नळी छपराला टेकलेल्या आयहर्सच्या डोक्याला टेकवली आणि चाप ओढला. बंदुकीतून असा मोठा आवाज दुमदुमला आणि क्षणार्धात तो त्या गाडीतून कोलमडून पडला. पण थोड्या वेळाने पुन्हा गोंद्या आला रे आला हे वासुदेवांचे परवलीचे शब्द दामोदर पंतांच्या कानावर पडले आणि रँड समजून भलत्याच साहेबावर गोळी झाडल्याचे त्यांच्या लक्षात आले. रँडची गाडी जवळ येताना दिसली. आपले बंधू चुकले, पण आपण ही संधी चुकवायची नाही म्हणत त्यांनी रँडच्या गाडीवर मागच्या बाजूने उडी घेतली. छपराच्या मागच्या बाजूच्या खिडकीचा पडदा बाजूला सारला. हातातले रिव्हॉल्व्हर त्यांनी गाडीत बसलेल्या व्यक्तीच्या पाठीला लावले आणि चाप ओढला. ठो असा आवाज करत रँडच्या पाठीत शिरलेली गोळी त्याच्या फुफ्फुसातून बाहेर पडली आणि तो गाडीतच कोलमडून पडला. काम फत्ते झाले. दामोदर पंतांनी झटकन रस्त्यावर खाली उडी मारली. गाडीच्या गाडीवानाला सुद्धा झालेला प्रकार समजला नाही. ब्रुईन या कावेबाज मुत्सद्दी अधिकाऱ्याच्या गोड वागण्याला, दुसऱ्याला वश करण्याच्या त्याच्या कलेला आणि दामोदरांच्या शौर्याच्या, निधडेपणाच्या, प्रखर देशभक्तीच्या त्यांनी केलेल्या तारीफेला दामोदर पंत फसले आणि आपल्या कृत्याचा कबुली जबाब देऊन बसले. खटला दाखल झाला. बचावाचे वकील म्हणून बोमनजी मास्टर काम पाहत होते. बुधवार दिनांक 2 फेब्रुवारी 1898 रोजी या खटल्यातील एक महत्त्वाची साक्ष झाली. ती म्हणजे निळकंठ शंकर द्रविड याची. या फितुरानं पंतांसंबंधी नको तेवढी माहिती न्यायालयाला पुरवली. चापेकर बंधूंच्या गुप्त मंडळाची आणि गुप्त चळवळींची सारी माहिती या हरामखोरानं न्यायालयाला निवेदन केली. पंतांच्या गळ्याभोवतीचा फास अधिक आवळला. सोमवार 18 एप्रिल 1898चा काळा दिवस उजाडला. ठीक 6:25 पंतांनी शिपायांच्या पहाऱ्यात आपली कोठडी सोडली. मुखातून हरिनामाचा गजर आणि हातात लोकमान्य टिळकांनी तुरुंगात भेटायला आल्यानंतर दिलेल्या भगवद्गीतेची प्रत. त्यांच्या मागे गायडर आणि वॉर्डन चालत होते. पंत बंडखोरपणाने फाशीच्या तख्तावर उभे होते. मागे नेऊन बांधलेल्या हातात गीता घट्ट धरलेली होती आणि मुखाने अखंड हरिभजन चालू होते. मानेभोवती फास टाकण्यात आला. गाठ घट्ट करण्यात आली. थोड्याच वेळात गाठ आवळली गेली आणि स्वर बंद झाले. पायाखालची फळी उडाली. भारताच्या स्वातंत्र्य युद्धात एका प्रखर आणि ज्वलंत देशभक्ताची आहुती पडली. भारत मातेचा एक लाडका देशभक्त, ज्याच्यापासून सशस्त्र क्रांतीमधील पिस्तूल पर्व सुरू झालं, तो तिला पारखा झाला. खरं तर ही फक्त रँडच्या खुनाची गोष्ट नव्हती, तर तो होता एक निर्णय, एका रागाचा प्रतिकार आणि घराण्याचा संस्कार. होय, घराण्याचा संस्कार म्हटलंय, कारण जेव्हा घरातील पुरुषांच्या मागे किंबहुना त्यांच्या बरोबरीने जेव्हा घरातील सर्व स्त्रियासुद्धा कणखर मनोबलाने उभ्या असतात, तेव्हाच अतुलनीय इतिहास घडतो. दामोदर पंतांच्या मातोश्री द्वारकाबाई
आणि पत्नी दुर्गाबाई या देखील तितक्याच खंबीर आणि धाडसी. रँडच्या खुनाचे पडसाद देशभर उमटले होते. दामोदर पंत, बाळकृष्ण पंत आणि त्यानंतर फितूर निळकंठ द्रविडला संपविणाऱ्या वासुदेवरावांना आणि महादेव रानड्यांना फाशी झाली. या कुटुंबांच्या सांत्वनासाठी भगिनी निवेदिता स्वतः पश्चिम बंगालहून कुटुंबाला भेटायला आल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, अशा सुपुत्रांचे सुवर्णपुतळे भारतातील प्रत्येक गावाच्या वेशीवर उभे केले पाहिजेत. त्यावेळेस द्वारकाबाई म्हणाल्या, मी माझे 3ही पुत्र गमावले, याचा मला शोक नाही. माझा अजून एखादा पुत्र जरी असता तरी तोही मी देशासाठी हसतमुखाने दिला असता. जसे हरिभाऊ कीर्तनातून शौर्य कथा सांगत जनजागरणाचे काम करीत, तशाच द्वारकाबाईंनी सुद्धा आपल्या आयुष्याचा अनुभव आणि गौरवशाली संस्कृतीच्या गोष्टी घरातील मुलींना शिकवल्या होत्या. खरंच जिजाऊंचा वारसा चालवणाऱ्याच या माता म्हणायला हव्यात. त्याचप्रमाणे दामोदरांच्या पत्नी दुर्गाबाई यांना स्वातंत्र्य, न्याय आणि स्त्रीशक्तीचा वारसा मिळाला होता. दामोदर पंत आणि हरिभाऊ पंत यांच्या तेजस्वी विचारातून त्यांना प्रेरणा मिळाली. असा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याची भावना पिढ्यानपिढ्या वाहत दुर्गाबाईंपर्यंत पोचली होती. त्यांचे जीवन या विचारसरणीचे जिवंत प्रतिबिंब बनले होते. स्वतः सती न जाता त्या काळी पुण्यात सतीच्या प्रथेला त्यांनी खंबीरपणे विरोध केला. आपल्या मुलांसाठी जगत राहिल्या. समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी साळवी, उमाजी नाईक या प्रभृतींचा पंतांच्या मनावर पगडा होता. वन्ही तो चेतवावा या समर्थांच्या उक्तीप्रमाणे दामोदर पंतांनी वन्ही चेतवला होता आणि तो आणखीनच भडकणार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर नावाच्या खेड्यात एका 14 वर्षीय मुलाच्या मनात त्याची ठिणगी पडली होती. तो मुलगा म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. या लेखासाठी अभ्यास करताना, माहिती घेताना आम्ही प्रभाकर दिघे लिखित स्वदेश क्रांतीचे प्रणेते दामोदर हरी चापेकर हे पुस्तक, तसंच डॉक्टर शेवडे यांचे चापेकर पर्व या पुस्तकांचा आधार घेतला. चिंचवड येथील चापेकर वाड्यास भेट दिली. खरोखरच या वास्तुसंग्रहालयानं चापेकरांचा जीवनपटच आमच्यासमोर उलगडला. आपण चापेकरांना प्रत्यक्ष पाहू शकलेलो नाही, पण 22 जून 1897 नावाच्या 40 वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटात वासुदेवरावांची भूमिका साकारणारे डॉक्टर उदयन दीक्षित यांची भेट झाली आणि त्यांच्याकडूनही खूप गोष्टी समजल्या. माहिती तर मिळालीच, पण कलाकार म्हणून भूमिका साकारताना त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे, कष्टांचे अनुभवसुद्धा ऐकायला मिळाले. यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार. हे सर्व पाहिल्यावर, ऐकल्यावर, वाचल्यावर एक गोष्ट मनात खोलवर रुजली. ती म्हणजे स्वाभिमान हा केवळ पुस्तकातील शब्द नव्हे. तो केवळ भाषणात नसतो, तर तो कृतीत, निर्णयात आणि कधी त्यागातही दिसतो. चापेकर बंधूंचा हा त्याग कधीच व्यर्थ जाणार नाही. आज 18 एप्रिल 2026, जवळपास 128 वर्ष झाली. या मातीतल्या प्रत्येक कणात त्यांची शौर्यगाथा गायली जाते आणि आकाशी त्यांच्या पराक्रमाचा जल्लोषच होतोय. या स्वदेश क्रांतीच्या प्रणेत्याला साष्टांग नमन. वंदे मातरम. भारत माता की जय.